मला ना हे कोडं पडतं म्हणजे कन्फ्यूज होते मी. एकतर मी रिलेटिव्हमध्ये राहू शकत नाही, नाहीतर रिअलमध्ये. म्हणजे जे काम करते मी तेव्हा ज्ञान घेतलंयत का? हां, हं. म्हणजे कसं ना टीव्हीवर एका वेळी एकच चॅनल बघू शकतो. म्हणजे 2-2 चॅनल थोडी ना बघू शकतो. म्हणजे एक तर रिअल होईल, नाहीतर माझ्याकडून रिलेटिव्ह होईल. हं, हं. असं फील नाही होत, की नेहमी रिअलमध्येच राहावं, असं म्हणजे निसटून जाते ते. हो, पण ॲक्चुअली काय आहे, की शमिका वेगळी आहे आणि तुम्ही शुद्धात्मा आहात ते तर समजतंय ना तुम्हाला? हां. शमिकाचं मग खाण्याचं काम शमिका करेल आणि जाणण्याचं काम तुमचं आहे. करणारा आणि जाणणारा 2 गोष्टी वेगळ्या आहेत. हा आत्मा देहात. जेव्हा शमिका चालेल, तेव्हा देह चालेल आणि तुम्ही बघायचं गाडी गेली, बस गेली, थांबा. म्हणजे बघणारा वेगळा आहे आणि कार्य करणारा वेगळा आहे. म्हणजे दोन्ही ॲट अ टाईम होऊ शकतं आणि हे करण्यासाठी दादाजींच्या 5 आज्ञा आहेत. म्हणजे जाणणाऱ्याच्या पदात तुम्ही 5 आज्ञा वापरल्यात, तर जाणणाऱ्याच्या पदात राहू शकाल आणि शमिका करणाऱ्याच्या स्थितीत राहील. आहारी आहार करेल आणि निराहारी त्याला फक्त बघेल, जाणेल. म्हणजे दोन्ही होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला वापरायचं आहे 5 आज्ञारूपी ज्ञान. नाहीतर अज्ञानात तर आहेच आहे. मोह आहे, मान आहे, लोभ आहे, क्रोध आहे, लालसा आहे. मनमानी करायची आहे, कर्ताभाव आहे. त्या कर्ताभावनेने आपण तन्मयकर होतो. बाकी देह तर कार्य डिस्चार्ज कर्मांच्या आधारे करतोच आहे. आपण वेगळं ठेवलं तर आपण जागृतीत राहू शकतो. पण तन्मयाकार झालो तर जागृती नाही राहिली तर एकत्रच होणार. म्हणजे जे आपण म्हणताय ना, की असं घडतं हे ॲट अ टाईम एकच काम होतं. खरं तर 2 होतात. नाही का एकीकडे टीव्हीवर एक क्रिकेट मॅच बघतो तेव्हा मनात वाटतं ना, युजलेस फेलो हे येतच नाही या लोकांना खेळायला. म्हणजे एका बाजूला भाव बिघडतात आणि एका बाजूला बघण्याचं कार्यही चालू असतं. म्हणजे 2 कार्य ॲट अ टाईम चालतात. आतून भाव बिघडवणं म्हणजे अज्ञानता आहे, म्हणजे बिघडतात भाव. पण ज्ञान असेल तर शुद्धात्मा बघाल, निर्दोष पाहाल, अकर्ता बघाल. म्हणजे कार्य तेच राहील. ज्ञानाने मग तुम्ही शुद्ध भावात राहू शकाल, शुद्धात्म्याच्या भावात. समजतंय आता तुम्हाला? नाही, जर माझे आता भाव बिघडत असतील क्रिकेट बघताना, तर ते कोण बघत ते असेल तर मग? शमिकाचे बिघडतात. शमिकाला सांगायचं, बघ खेळण्यातला हा खेळ आहे हा. भाव का बिघडवतेस? व्हॉट एव्हर हॅपन्स बघ काय होतंय ते. कोण जिंकताय, कोण हरताय, कोण कसं खेळताय. संयोगाधीन चाललाय त्याबाबत भाव बिघडवणं आपला अधिकार नाहीये. किंवा तुम्ही शमिकाला हे बोलू शकता. म्हणजे तुम्ही ज्ञानात राहायचं आणि शमिकाचे भाव बिघडले तर सुधारायचं. म्हणजे दोन्ही कामं होऊ शकतील. मग ते बोलणारा कोण आहे? ती प्रज्ञाशक्ती आहे आणि त्या भाव बिघडतात ती बुद्धी आहे. तर मग आत्मा केव्हा ओळखायचा? म्हणजे तीच ते प्रज्ञा तोच आत्मा. आत्म्याची रिप्रेझेंटेटिव्ह प्रज्ञा आहे. ओके. हं? जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मनीषा बोलते मी. हो बोला. जर आपण या चांगल्या मार्गावर चालत असू आणि घरात कोणाला आवडत नसेल, कोणाच्या मनात रुचत नसेल, त्यांना असं वाटत असेल की मंदिरात जे आपले भगवंत, देव जे जे आधीपासून आपण त्यांची भक्ती करत आलोय, पूजा अर्चा करत आलोय, आपण तेच केलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आपण वेगळं काही नाही करता कामा. आणि मुलांना म्हणजे हे आपण जे करतो आहोत दादा भगवंतांचं करतो आहोत, जर मुलांना करायचं असेल आणि आपण त्यांना जर या मार्गावरचे ज्ञान थोडंसं दिलं किंवा समजवलं आणि घरात जर त्यांचा कारणामुळे इश्यू झाला, कोणाला आवडत नसेल, तर काय करावं? बघा खरी गोष्ट काय आहे की आपण पूजा अर्चा क्रियाकर्म तर करतच असतो. पण आपली चिंता कुठे थांबली आहे? आपला क्रोध कुठे बंद झालाय? द्वेष कुठे बंद झालाय? मोह कुठे संपलाय? म्हणजे हे कार्य जे करतो आहोत ते कुठे आपल्याला सोडायचं आहे? जे जे आपल्या कुटुंबामध्ये आहे, आपले रीतिरिवाज आहेत, हे जे कुळाचार आहेत, त्यात काही चेंज नाही करायचा. फक्त आपली समज बदलून टाकायची. म्हणजे ताप आला तर आपण औषध नाही का घेत? हो, मग घेतो काय ना. आपल्या हे जातीतले तो ख्रिश्चन डॉक्टर असेल तर नाही जात त्याच्याकडे? जातो. मुस्लिम डॉक्टर असेल तर नाही जात का? जातो ना. आपण जातो. आपण त्यावेळी डॉक्टर नाही बघत, म्हणजे ज्ञान औषध बघतो, आजार बरा करायचा आहे. तसं या संसारात क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, अहंकार, ममता, वैरभाव, मतभेद, टकराव सगळे हे रोगच आहेत. आणि हे रोग बरे करण्याचं औषध घ्यायला येतात. हे आपला धर्म सोडायचा नाही आहे, कुटुंब नाही सोडायचं आहे, नवरा बायको, मुलं, आई वडील, सासू सासरे, व्यवहार तर आहेच. त्यांच्यासोबत रागद्वेष न करता व्यवहार करा, प्रेमानं व्यवहार करा. हे शिकण्यासाठी आपण इथे येतो. इथे काही धर्म परिवर्तन करवत नाही की तुमचा समजही कुटुंबाला आम्ही दूर करत नाही. आपण जे आधी द्वेषासोबत, मोहासोबत, रागद्वेषाने व्यवहार करायचा तो समभावाने व्यवहार करायला शिकवतो आम्ही.
ॲक्च्युली लोक काय करतात की बाबा तुम्ही कुटुंबात राहता, तुमच्या धर्मात राहता आणि टी व्ही, मूव्ही, इंटरनेट बघतात ते. तिकडे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असतात, किटी पार्टी करतात. पण आपण इथे किटी पार्टीऐवजी ही पार्टी करायला येतो. पण त्यात आपली मर्जी असायला हवी की नाही? आपण जगात, व्यवहारात तर आहोत की नाही? कुटुंबाच्या किंवा समाजाच्या, कुठे त्यात आपण चेंज करतोय? चेंज कुठे करतो? जो रागद्वेष करतो किंवा समभाव ठेवणं, ते काही समाज नाही शिकवत. चिंता करणं किंवा मुक्ती ठेवणं, ते समाज नाही शिकवत. द्वेष करणं, वैरभाव ठेवणं, सूड उगवणं, हिंसा करणं, ते समाज काही शिकवत नाही. ते इथे आपण समतेने शिकायला इथे येतो. आणि वर्षातून 1, 2, 4 असे प्रोग्राम होतात बघा. आपण असं वर्कशॉप नाही का अटेंड करत, मॅनेजमेंटचं वगैरे. हो, करतो ना. म्हणजे मॅनेजमेंटचं वर्कशॉप अटेंड चालतं. हे मॅनेजमेंटचं वर्कशॉप आहे. हाऊ टू डील विथ फॅमिली. त्या बिझनेसमध्ये वर्कशॉप्स असतात, तर या अशा बिझनेसच्याही आपल्याला PMHTचा स्पेशल सत्संग आहे. मुलांसाठी, आईवडिलांसाठी, पती पत्नीसाठी, पैशांसाठी. तसा वर्कशॉप आहे, हा स्पेशल वर्कशॉप आहे. हा ज्ञानविधी वर्कशॉप आहे. त्यात आपल्याला जागृती मिळते की कुठे माझ्याकडून चुका होत आहेत, कसं जगाला निर्दोष पाहायचं. मग इथे कुठे आपण समाज बदलायला निघालोय, धर्म कुठे बदललाय, कुठे गुरु शिष्यात परिवर्तन केलंय. जे ते लोक करतात तेवढं तर आपण करतोच आहोत. ते लोक नाही करू शकत असं. क्रोधमान मायालोभ घटवण्यासाठी, अहंकार ममतेतून सुटणं, सोडवण्याचं ते काम इथे होतं. एवढीच गोष्ट समजून समजावलं घ्यायची गरज आहे. समजावलं तरी जर इश्यूज होत असतील तर तर मग मग तप करायचं. हो. तप म्हणजे काय नाव म्हणाला तुम्ही? मनीषा. तर मनुष्याला सांगायचं, मनुष्या आता फाईल आहे, समभावाने निकाल कर, कोणाचाही दोष बघू नकोस, त्यांची जी समज आहे, त्यांचा जो आग्रह आहे, आपण समभावाने निकाल करूया. ॲडजस्ट होत राहा, चान्स मिळेल तेव्हा ज्ञानाचा लाभ घे, नाही मिळाला तर अंतराय आपले, कुणाचा दोष नाही. आणि तुम्ही घरी बसून जेवढं शक्य होईल TV किंवा इंटरनेटने किंवा पुस्तकातून दादाजींचा चरणविधी, वाणी, आप्तवाणी सगळं वाचत राहा. आणि शक्य असेल तेव्हा लाईव्ह रिले होतो, जर इंटरनेटवरून बघू शकला तर बघा. शक्यतो कधी चान्स मिळाला, आपला निश्चय पक्का ठेवा की प्रत्यक्ष सत्संगात जरूर जायचं आहे. अंतराय नक्कीच दूर होतील, आजूबाजूच्यांनाही नक्कीच कधीतरी ज्ञान समजेल, अंतराय तुटील, सगळे लोक एकत्र सत्संगाला, ज्ञानात, मोक्षमार्गावर पुढे जाऊ शकतील. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद दीपकभाई. काय नाव? संजय. संसाराच्या इच्छेने कोणते कर्म चार्ज होतात आणि ज्ञानाच्या इच्छेने कोणते कर्म चार्ज होतात? संतानाच्या इच्छेने, संसाराच्या त्याने इच्छेने. तर संसारच चार्ज होणार. मोह म्हटला जातो. पण ज्ञानाच्या इच्छेने मोक्षमार्गाची त्याची लिंक मिळेल आणि ह्या संसारातून मिळतील. मला मूल नाही आहे, दुसऱ्या अवतारात अवतार होईल आणि 12 मुलं लाभतील तुम्हाला. आणि नंतर सगळ्यांचं त्याला पोषण करणं, मोठं करा, भांडणं, मग सून मुलगा असेल, सासू सून भांडी आयुष्य काढावं लागेल. म्हणजे बघा, आपण एकटे असतो ना, तरी आपल्या मनातून आपण किती त्रासलेले असतो. आपले क्रोध, मान, माया, लोभ आपल्याला दुःख देतात. मग एकासोबत दुसऱ्याचा संबंध आला, बायकोचा, मग त्याची प्रवृत्ती आणि आपली प्रवृत्ती, किती ॲडजस्टमेंटमध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढतील बा. मूल झाल्यावर तर 3 प्रॉब्लेम्स असणार. मग ते सगळं त्यासाठी सॉल्युशन काढायचं आणि आणखी अडचणी वाढतील. मग म्हणजे संसारात डिफिकल्टीज आहेत, पण आपण ॲडजस्टमेंट्स घेऊन सॉल्युशन काढायचं आहे. आपली शक्ती वाढेल, ॲडजस्टमेंट करत जायची आहे, मग कॉमन सेन्स वाढेल. म्हणून आपली जी काही स्थिती असेल त्यात ॲडजस्ट होत जायचं, सॉल्युशन काढत राहायचं. आणि ध्येय नक्की करा की मला आत्म्याचं ज्ञान मिळवायचं आहे, मोक्षास जायचं आहे. संसारात मोहाने आपण भटकत राहतो आणि ज्ञानाने आपल्याला मुक्ती मिळेल, सुटणार. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी चेतन पटेल. टिफोन्सो अच्छा, धनराज. धनराज बोला. मी बँगलोरहून आलो आहे आणि खरं तर मी भूतानच्या शेजारच्या देशातला आहे. तर माझा प्रश्न जो आहे पर्सनल आहे आणि पर्सनली नाही होऊ शकत. म्हणजे जवळजवळ माझे वडील जेव्हा निधन पावले, जवळजवळ 1.5 वर्ष झालं, आणि जेव्हा ते गेले शेवटल्या दिवसात मी त्यांच्याबरोबर नव्हतो. तर काय झालं, 2-3 दिवसांनी मी पोहोचलो, सगळी क्रियाकर्म झालेले होते. नंतर काम झाल्यानंतर सर्व काही झाल्यानंतर परत आलो बँगलोरमध्ये, नॉर्मल लाईफ, तेच IT मधलं. पण कधीतरी त्यांची आठवण येत असते. म्हणजे कधीतरी स्वप्नात येतात किंवा कधी वाटतं की आत्मा आसपास आहे. तेव्हा असं वाटतं की खूप वर्षापासून हे ओझं आहे माझ्यावर. 1.5 वर्षात झालं की खूप वर्षांपासून? खूप वर्ष झाले, म्हणजे 1.5 वर्ष झालं देहांत होऊन. बरोबर. पण तेव्हापासून सतत
आजवर माझ्या मनावर बोजा आहे, तर असं थोडंसं हलकं करावं याला. बघा, ज्ञानाची दृष्टी काय सांगते की वडिलांनी देह सोडून दुसरा जन्म घेतलाच आहे, ते घेणार. आता त्यासाठी प्रार्थना करा. जिथे असाल तिथे त्यांच्या शुद्धात्म्याला स्मरायचं. फिजिकल बॉडी तर सुटली आहे, इथे आहे. आत्मा इथून निघून गेलाय, म्हणून आत्म्याला प्रार्थना करायची. तुम्ही जिथे आहात तिथे सुख शांती लाभो, आत्म्याचं ज्ञान मिळो, मोक्षमार्गावर प्रगती हो, मुक्ती मिळो. आणि संपूर्ण आयुष्य आपल्या वडिलांबरोबर जो राग, द्वेष, मोह, अभाव, तिरस्कार, दोष घडले, सगळ्याचं प्रतिक्रमण चालू करा. त्यांच्या शुद्धात्म्याला स्मरून आजवर जो काही अभाव, तिरस्कार, द्वेष झाला, काही दुःख दिलंय आपण, एक एक प्रसंगाला आठवून माफी मागत राहा. आणि तिसरं, दादा भगवंतांकडे प्रार्थना करायची. दादा भगवान, हे सुद्धा मोक्षमार्गावर पुढे जाओत, मुक्तीचं ज्ञान लाभो, अशी कृपा करावी. समजतंय आता तुम्हाला? धन्यवाद. हां, विठ्ठलभाई पटेल, हो बोला. ज्ञान का घ्यायला पाहिजे? ज्ञान अज्ञानता दूर करण्यासाठी घ्यायला पाहिजे. ज्ञान, अज्ञानता आहे आपल्याकडे की नाही आहे? अज्ञानाचा परिणाम काय होतो? क्रोध, मोह, मान, अभाव, तिरस्कार, द्वेष, टकराव, मतभेद, दुःख. कोणत्याही प्रकारचं दुःख असतं तो अज्ञानाचा परिणाम आहे. भय, वेदना, सगळ्या प्रकारची दुःख अज्ञानतेमुळेच असतात. आणि ज्ञानानं त्याच परिस्थितीत, त्याच व्यक्ती, तोच समाज, तसेच संयोग असतील तरी यातून समता राहील, दुःखांपासून मुक्ती होईल. म्हणजे ज्ञानापासून मुक्ती, म्हणजे दुःखांपासून मुक्ती मिळते. चुकांचा पश्चाताप कसा करावा, ज्यामुळे नष्ट होतील आणि शांती मिळेल? हो, समोरच्याला निर्दोष बघून आपल्या चुकांवर पश्चाताप करायचा आहे. तो आहेच कुचकामी माणूस, मरू द्या, उलट माझंच काही चुकलं असेल माफी मागतो. पण त्याला दोषी बघून जेवढा काही पश्चाताप कराल, योग्य प्रतिक्रमण पश्चाताप नाही होणार. त्याला निर्दोष बघायचं आहे. कसं? रिअलमध्ये शुद्धात्मा अशी चूक नाही करणार. प्रवृत्तीमुळे जे काही घडलं तो डिस्चार्ज आहे, भरलेला माल आहे, त्यात स्वतः तो आज निर्दोष आहे. त्यामुळे मला जे दुःख झालं माझ्या चुकीच्या समजुतीमुळे, मला चुकीचं वाटत होतं, याने असं केलं आहे, माझा अभिप्राय होता, म्हणजे स्वतःचे दोष पाहिल्यानंतर समोरच्याला शुद्धात्मा स्वरूपात बघा, निर्दोष बघा, करता बघा, आणि स्वतःच्या चुकांचं प्रतिक्रमण. तोही मीही शुद्धात्मा आहे आणि विठ्ठलबाईंच्याकडून प्रतिक्रमण करवेल, तर मुळापासून दोष निघून जातील, एक लेअर कमी होईल. कर्मबंधनाचे विज्ञान काय? मीच विठ्ठलभाई असं मानतात, आणि जे काही होत आहे त्याला मीच केलंय मानतात. तिथूनच कर्मबंधनाचं ते बीज पडतं. बघा, मी स्वतः कोण आहे जागृतीत याल, करता कोण आहे याची जागृती असेल तर नवी कर्मबंधनं होणार नाहीत, ह्याची गॅरंटी. आणि ज्ञानविधी नवं कर्मबंधन न होण्यासाठीच आहे. खरा करता कोण आहे, मी स्वतः कोण आहे, त्याचं ज्ञान आपण प्राप्त करतो. आणि त्या जागृतीत राहिल्यामुळे नवं कर्मबीज बनत नाही, जुनं कर्मफळ समभावाने पूर्ण होतील. मी शुद्धात्मा आहे ह्या जागृतीत राहू शकाल. जय सच्चिदानंद. कोणी आपल्याकडून अपेक्षा ठेवली जी आपण पूर्ण नाही करू शकत, अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे, ज्यामुळे त्यांनाही दुःख नाही होणार आणि आपल्यालाही दुःख नाही होणार? एक गोष्ट तर ही आहे की तो आपल्याकडून अपेक्षा ठेवतो, त्याच्याकडून आपण अपेक्षा करतो, ती बंद करा आधी. फर्स्ट स्टेप, आपली अपेक्षा 0. का एवढ्या अपेक्षा ठेवतो, किती मी करायचं, माझ्यासाठी तर तो काहीच करत नाही. आपल्याकडून अपेक्षा 0 करा. प्रथम तर हेच माझी अपेक्षा, पूर्ण झाली तर ठीक आहे, नाही पूर्ण झाली तर झाला तो न्याय, झालं ते करेक्ट. ह्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या, आणि शक्य असेल तर ते करा. नाही होऊ शकलं तर त्याला समजवा की बघा आपण सांगितलं होतं, पण एवढं माझ्याकडून, माझी ही कपॅसिटी, माझी 5 कामं करण्याची कपॅसिटी होती आणि तुम्ही 12 कामच सोपवलीत, माझ्याकडून एवढीच होऊ शकली, एवढी नाही होऊ शकली, सॉरी, पण मी ट्राय करते, बाकीची हळूहळू पूर्ण करेन. म्हणजे तुमच्याकडून पॉझिटिव्ह एफर्ट्स त्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी असेल, आणि नाही पूर्ण झाल्या तरी मी काय करू, कसं करू, नाही होत, दुःखी नाही व्हायचं. प्रार्थना करा, प्रतिक्रमण करा, आणि त्यांच्या शुद्धात्म्याकडे माफी मागा. बघा, यांच्या या 3 अपेक्षा पूर्ण नाही होऊ शकल्या, मी क्षमा मागते, मला क्षमा करा, आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत शक्य तेवढ्या पूर्ण करू शकेन अशी मला शक्ती द्या. आणि करताना कधी काय करू, कसं करू असं टेन्शन नाही घ्यायचं, प्रार्थना करायची. आणि तुमच्याकडून त्यांच्याप्रती अभाव, तिरस्कार, द्वेष करू नका, कारण त्याने अपेक्षा केल्या
आणि तुम्ही त्या जर पूर्ण नाही करू शकलात तर तुम्हाला द्वेष वाटायला लागेल. हे किती मागे लागतात, किती मी करायचं. तसं नाही, जमेल तेवढं करा, नाही झालं तर माफी मागा आणि भावना ठेवा की शक्य आहे तेवढंच करायचं आहे. समजतंय आता तुम्हाला? हो. आणि तपाचा काय अर्थ आहे? तप हेच तप करायचे. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर डिस्टर्ब होणं, तिथे तप करण्यात चुकाल. समभाव ठेवणं ते तप आहे. कोणत्याही परिस्थितीत ते कार्य पूर्ण नाही झालं, पूर्ण झालं तर खुश आहे, मी किती चांगलं केलं, मी किती सांभाळते तुम्हाला, तोही अहंकार करणं म्हणजे तपात चूक करणं. कारण होत आहे ते कर्मांच्या हिशोबाने आणि होत नाही आहे तेही संयोगांच्या आधारे. पण होत नसेल आणि कोणी आक्षेप घेतला तर आपल्याला अपमान वाटतो. तिथेच समता ठेवायची की नाही, निमित्ताचा दोष नाही आहे, आपला हिशोब आहे, उपकारी आहे. असा समभाव ठेवणं हेच तप आहे. जय सच्चिदानंद. वनिता चावडा. जय सच्चिदानंद. देहदान करणे चूक आहे का बरोबर? कर्म तर नाही बनणार ना दान केल्याने? ॲक्च्युली आता काय आहे की अज्ञानानंतरच समजतं, की समजायला लागतं की मी तर शुद्धात्मा आहे, वनिता ती तर कर्मांची बॅग आहे, ती सगळी साऱ्या कर्माची. त्यातून प्रेरणा मिळते की देहदान करायचं आहे. वनिताची इच्छा तर करायचं, ते नसेल इच्छा तर करू नका. आपल्याकडचं कोणाला जर फाटके कपडे दिले असतील, जर कोणाला वापरायचं असेल तर वापरू द्या आणि कोणी जाळून टाकले तर जाळू द्या. आपल्याला ते नकोच आहे. आपल्याला तर कपड्यांसोबत घेणं देणंच नाही आहे. आपण तर आपलं चालतच ठेवायचं, आपल्या मोक्षमार्गात आपण पुढे जायचं आहे. म्हणजे देहदानाची इच्छा होत असेल तर करायचं, वनिताची इच्छा असेल तर करू द्या, नसेल इच्छा तर करू नका. त्यामुळे कर्म तर नाही बनणार कर्म ना? जर तुम्ही वनित आहात तर कर्म बनतील, तुम्ही शुद्धात्मा झाला तर नाही बनणार. जय सच्चिदानंद. हो. माझे नाव जिज्ञा. हं. जे आपण सांगता व्यवस्थित शक्ती ते काय आहे? हा. कढी बनवलेत तुम्ही? हो. स्वतः बनवू शकता? हो. मग दही तुम्हीच बनवलं असेल हो. का दुधापासून बनलं ते? हो, मग दुधापासून. दुधात काय टाकलं की दही बनतं? दही घालावं लागतं. किती? थोडंसं. हम्म. पण मग ते दही कोणी बनवलं? तुम्ही तर झोपला होतात. हम्म. एवढंसं 2 थेंब दही घालून तुम्ही झोपून गेलात. मग दुधापासून दही कोणी बनवलं? संयोगाची गरज आहे. आणि परिणाम तुम्ही तर भाव केले दही बनवायचं आहे, पण संयोग ते कोण घेऊन आलं आणि फर्मेंटेशन कसं झालं आणि 6 तासात दही कसं तयार झालं हे कोणी केलं? ती तर तुमची शक्ती नाही आहे, दुसरी एक शक्ती आहे जी कार्य करते. तुमचे भाव आहेत. समजा इथून तुम्हाला कलकत्त्याला पोहोचायचं आहे, तेव्हा हो. तुमची भावना असेल, पण बाकीचे संयोग तुम्हाला पोहोचवतात. म्हणजे दुसरी एक शक्ती आहे जी काम करते. भाव पूर्ण करण्याचं काम वेगळी शक्ती करते. तर त्या शक्तीला दादाजींनी स्पेशल नाव दिलं, व्यवस्थित नावाची शक्ती आहे. इंग्लिशमध्ये सांगायचं तर रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. युअर इंटेन्शन इज वन ऑफ द एव्हिडन्सेस. पण ते इंटेन्शन, तुमचा भाव आपोआप रिझल्ट आणू नाही शकत. बाकीचे संयोग मिळून ते कार्य पार पडेल. समजतंय आता तुम्हाला? होय. मग बाकीचे संयोग जुळवून कोण आणतं? तुमची तर इच्छा होती मला आजच जायचं आहे, पण नाही, 4 दिवसानंतर तुम्ही बाहेर पडू शकता. शिवाय घरचेही म्हणतील आज नाही, 3 दिवसात एवढं काम पूर्ण करून जा. असं संयोगांसाठी ट्रॅफिक अडलेलं आहे. संयोगांना थोपवतात. संयोग ट्रॅफिक क्लिअर झालं तर पुढे जातील. म्हणजे संयोगांमुळे जी कार्य पार पडतात ते संयोग कोणी संयोग जुळवून आणले तर इट इज कॉल्ड रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. म्हणजे व्यवस्थित नावाची शक्ती आहे. म्हणजे सगळे संयोग जुळल्यावर कार्य पार पडतं. आपण स्वतः करू नाही शकत. आपण मानतो की मीच केलं आहे. प्रत्येक कार्यात बघा, आपल्याला सकाळी 6 वाजता उठायचं असेल तर आपण म्हणतो गजर लावेन, हे करेन, पण झोपल्यानंतर कोण उठवणार तुम्हाला? तुम्ही तर झोपला होतात, उठलात कसे? म्हणजे कर्म झोपण्याचंही तुम्हाला लवकर झोपायचं आहे. 10:30 वाजता झोपायला गेलात, 12 वाजेपर्यंत झोपच आली नाही, मग कोणी झोप येऊ नाही दिली. तुमची तर इच्छा होती आत्ताच झोप यायला हवी. तर अशी दुसरी एक कर्माचं फळ देणारी शक्ती आहे. त्या कर्माचं फळ जेव्हा येतं तेव्हाच झोप येते. कर्माचं फळ पूर्ण झालं तर झोपेतूनही जागे व्हाल. म्हणजे ती दुसरी शक्ती जागं करते. आणि आपण मानतो की मीच झोपले, मीच उठले, मीच स्वयंपाक केला, मी सगळ्यांना वाढलं, मी जेवलं. खरं तर तुम्ही काही नाही करत, दुसरी शक्ती करते. तुमच्याकडे स्वयंपाक करण्याचं ज्ञान आहे, त्याला बुद्धिज्ञान म्हणतात. आणि जेवण बनवण्याची क्रिया त्या दुसऱ्या शक्तीद्वारे आहे. त्या शक्तीला व्यवस्थित शक्ती म्हणतात. ती जडशक्ती आहे, चेतनशक्ती नाही आहे. ती तुमच्याकडून
पॉझिटिव्ह एफर्ट्स म्हणजे काय की आपली बुद्धी आहे त्याने निश्चय करायचा चांगल्या प्रकारे सगळं पॉझिटिव्ह एफर्ट्स लास्ट मोमेंटपर्यंत करायचे. नंतर जो रिझल्ट येईल ॲक्सेप्ट व्हॉट एव्हर हॅपन्ड इज करेक्ट, ऑलवेज करेक्ट, नेव्हर इनकरेक्ट. हा, आणि एक पूज्यश्री, आपण चरणविधी जो करता तो कोणी करायला पाहिजे? म्हणजे फाईल वनने करायला पाहिजे की? नाही, मी जिज्ञा आहे हे म्हणतात ना, हो. जिज्ञा आता वेगळी झाली. तुम्ही शुद्धात्मा झालात म्हणून तुम्हाला चरणविधी करायचा आहे. मी शुद्धात्मा आहे तर आपण स्वरूपात येऊ इच्छित आहे. मन वचन कायने मी वेगळा असा शुद्धात्मा आहे. मन वचन काय फाईल वन आहे. तुम्ही शुद्धात्मा आहात म्हणून तुम्हाला चरणविधी म्हणजे मी आहे तो चरणविधी करतो. तो आत्मरूप होऊ इच्छितोय. तो आत्ता अंतरात्मदशेत आहे, तिथून ॲब्सोल्यूट दशेपर्यंत पोचायचं आहे त्याला. आणि हे रिलेटिव्ह फिजिकल त्याच्या जागी होतंच, पण जिज्ञा तर शरीराचं स्वरूप आहे. आणि तुम्ही म्हणताय मी आहे जिज्ञा, ती रॉंग बिलीफ फ्रॅक्चर झाली. तुम्हाला जागृती आली आहे, मी शुद्धात्मा आहे, राईट बिलीफ. आता राईट बिलीफ असलेला मी हे सगळे विधी करणार आहे. त्याला आणखी काही म्हणायचं असेल तर जागृती किंवा प्रज्ञाशक्ती म्हणा. म्हणजे आत्म्यात स्थिर करण्याची शक्ती प्रज्ञाशक्ती आहे. ती देहभावातून सोडवेल, आत्मभावात स्थिर करेल. जय सच्चिदानंद. चेतना पंड्या, हो बोला. लग्न झालंय, 7 वर्ष झालीये, मूल नाहीये, त्यामुळे कोणत्याही गोष्टीबाबत लगेच राग येतो. पतीबरोबर सतत भांडण असतं. त्या रागातून बाहेर पडायचंय, कसं पडावं? मूल नाही यात रागावण्यासारखं काय आहे? ते चांगलंच आहे. फाईल्स नाहीच जास्त. तर नवऱ्याशी भांडण करता काही तुमचाच टकराव, ती कारणं शोधा. काय अपेक्षा आहे त्यांची? का आपलाच काही आग्रह आहे? आपला काही अभिप्राय आहे? आपण त्यांना दोषी बघतो का? कोणत्या कारणामुळे तुम्ही अपसेट होता ते नीट बघा आणि त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या. सॉल्युशन काढा. क्रोधही नाही येणार. क्रोध म्हणजे काय? आपल्या समजेचा अभाव, सॉल्युशन काढण्याच्या शक्तीचा अभाव असतो. म्हणून आपल्या निर्बलतेमुळे आपण अपसेट होतो. तो कमकुवतपणा आहे आपला. सॉल्युशन काढायला हवं. म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? मला समजू द्या आणि मी समजून घेईन, सॉल्युशन काढेन. मग क्रोधही होणार नाही, त्यांनाही समाधान लाभेल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पार्वती नाही, सविता. म्हणजे मला स्वप्न खूप पडतात. म्हणजे स्वप्न खरी असतात की खोटी असतात? स्वप्न हा. ते खरंही नाहीये, खोटंही नाही, पण डिस्चार्ज कर्म आहे. स्वप्न ॲक्च्युली काय आहे की 4 प्रकारची कर्म आहेत. जेव्हा आपण कोणतंही कर्म बीज पेरतो पूर्व भावामध्ये, त्यातून 4 प्रकारची कर्म फळं येतात. एकतर जी जास्त चिकट असतात त्याचं देहानं कार्य होतं. त्यापेक्षा थोडी हलकी म्हणजे कमी असतील, भारी नसतील तेवढी, तर वाणीने बोलण्यात क्रियेत नाही येणार. त्याहूनही हलकी कर्म असतील तर विचारात येतील, वाणी आणि वर्तनात येणार नाही. त्याहूनही हलक्या प्रकारची कर्म असतील तर स्वप्नाद्वारे डिस्चार्ज होतील. विचार, वाणी, वर्तनात नसतील, स्वप्नातच डिस्चार्ज होतील. म्हणजे स्वप्न हे डिस्चार्ज कर्म आहे. जे पूर्वभावातील कॉजेस होती त्यातून डायरेक्ट डिस्चार्ज होतात. समजताय का ते? म्हणजे खरं होईल. म्हणजे आता आपण विचार केला की आज रात्री खिचडी आणि कढी बनवायची आहे आणि तयारीसुद्धा केली आणि तयारही झाली. म्हणजे रूपकासारखं येतं. विचार केला सकाळी, रात्री तयार झाली. तसंच स्वप्न ही एक डिस्चार्ज कर्म आहे. त्या हिशोबाने होऊही शकतं आणि होऊ शकत नाही. आपण सकाळी विचार केला होता खिचडी आणि कढी बनवायची, पण मुलगा पावभाजी घेऊन आला बाहेरून आणि सगळ्यांनी खिचडी आणि कढी खाल्लीच नाही. मग पण कधी तर काही विचारही नसतो केलेला तरी पडतात. पण तरी येतात. मग भगवंतांचं पण पडतं स्वप्न. बघा, भगवानांचं पडलं तर आनंद माना की चला चांगलं झालं. पण डिस्चार्ज कर्म आहे स्वप्न. त्याची काही व्हॅल्यू ठेवावी असं काही नाही. फक्त दादा भगवानांचं आलं किंवा देवी देवतांचं आलं तर समजायचं की त्यांचा आशीर्वाद आहे आपल्यावरती. बाकी अशी संसारी कोणती स्वप्न पडली म्हणजे कोणी मारलाय, बोललाय, काही खातोय, कुठे फिरायला गेलो, असं काही पडलं, डिस्चार्ज कर्म आहे. ते कधी खरं होतं का? त्याला फारशी किंमत देऊ नका. खूप साऱ्या स्वप्नांमध्ये एखादं खरं झालं तर आपली स्वप्न नेहमीच खरी होतात. अहंकार धरून ठेवाल, बुद्धी धरून चालेल आणि नंतर कधी काही वाईट स्वप्न पडलं तर दुःखी व्हाल. अरे मी मरणार आता, असं मला स्वप्न पडलंय. किती दिवस? 3 दिवस राहिले. आता 3 वर्ष झाली तरी अजून मेलो नाही, तरी दुःखी वाटेल. तसं नाही मानायचं. स्वप्नांच्या गोष्टी डिस्चार्ज कर्म करून सोडून द्यायच्या बाजूला. जय सच्चिदानंद.